टाकला होता की आम्ही फिरायला चाललो पण फिरायला नेमकं कुठे चाललो तर आज मी सांगणार आहे। सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असेल की तर आम्ही पोहोचलेलो आहोत आदमापूरला आणि अचानक म्हणजे नाश्ता करते वेळेस असं प्लॅन ठरला की आज सुट्टी म्हणजे काल संडे झाला होता आणि आज मंडे होता आणि आज गर्दीही नसेल म्हणून अचानक ठरलं की आपण कोल्हापूर आदमापूर आणि ज्योतिबाच्या दर्शनाला जाणार आहोत। तर लगेच बॅग पॅक केला आणि आम्ही निघालो। तर रस्त्यात इथं पेट्रोल पंपाजवळ थोडा वेळ थांबलो आणि ट्रॅव्हलिंग करताना थोडं तरी म्हणजे मला तरी असं होतं की काही ना काही खायला लागतं। तर इथं तेच घेण्यासाठी आम्ही आलो होतो आणि आम्ही इथं ऋतूसाठी आणि माझ्यासाठी चिप्स वगैरे चॉकलेट्स काही काही गोष्टी अशा घेतल्या आणि तर ऋतू मस्त लगेच गाडीमध्ये बसून चिप्स खात आहे। तर त्याला फिरायला प्रचंड आवडतं म्हणजे काही विचारायलाच नको, त्याला कुठं जायचं असेल तर एवढी एक्साइटमेंट असते की बस। तर इथं आमचा प्रवास चालू झाला आणि साधारणतः एक दीडच्या दरम्यान आम्ही म्हणजे जाऊ जाऊ म्हणत म्हणत जे आहे ते निघालो आणि त्याच्यानंतर दुपारी जेवणासाठी जे आहे ते कराडमध्ये थांबलो। तर हा आहे शिवराज ढाबा। तर इथला अख्खा मसूर खरंच खूप छान आहे आणि इथं आम्ही जेवणासाठी थांबलो आणि गेल्याबरोबरच इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते जेवायला बसलेले दिसतात आपल्याला आणि त्यांची मूर्ती खरंच खूप रेखीव आणि खूप सुंदर आहे। तर आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांची स्पेशालिटी म्हणून अख्खा मसूर आणि जी आहे ती रोटी मागवली, जेवण वगैरे छान केलं। तर असं आहे हे हॉटेल, तर खरंच खूप छान आहे हॉटेल हे आणि जेवणही खूप छान आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो कारण कंटिन्यू प्रवास करणं आणि ते पण 2 वर्षाच्या मुलाला घेऊन हे थोडंसं अवघड जातं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो, खेळलो, त्या ऋतूला थोडंसं खेळवलं वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही जे आदमापूरला जायला निघालो। तर रात्रीचे 7 वाजले होते आम्हाला आदमापूरला जायला। तर इथं आम्ही जे आहे ते आदमापूरच्या भक्तनिवास म्हणजे बाळूमामांचं जे भक्तनिवास आहे तिथंच राहायचं ठरवलं होतं कारण आमचा एकच मुक्काम जो आहे तो तिथं पडणार होता आणि आम्हाला वाटलं की कसं असेल काय असेल जाते वेळेस असं वाटत होतं, पण तिथं गेल्यानंतर पाहिलं तर खरंच खूप छान सर्व गोष्टी ज्या आहेत ते क्लीन आणि एवढं भव्य असं जे आहे ते भक्तनिवास आहे आणि रेट पण खूप कमी आहे तिथले आणि जर जास्त लोक जाणार असेल तर खरंच खूप म्हणजे फायदेशीर ठरतं इथं राहणं। तर आम्ही जे आहे ते आम्हाला 1500 रुपयामध्ये जे एक रूम भेटली होती तर ती AC रूम होती। तर त्याचीच टूर मी तुम्हाला देते। रूम छोटीशी आहे पण खूप नीट आणि क्लीन होती। तर इथं ही रूम अशी आहे। तर 3 ते 4 माणसासाठी म्हणजे 2 बेड आणि खाली जे आहे ते एक्स्ट्राच्या 2 गाद्या त्यांनी दिलेल्या असतात। तर आरामशीर जे आहे ते 4 मोठे माणसं जे आहे ते या रूममध्ये राहू शकतात। तर बेड अशा प्रकारे ही रूम आहे आणि तिथं पोहोचल्यानंतर आम्ही लगेच आता म्हणजे आता 7-7:30च्या दरम्यान पोहोचलो आणि लगेच मंदिर जे आहे ते रात्री 10पर्यंत जे आहे ते दर्शन चालू असतं म्हणून लगेच म्हटलं की आज आपण जे आहे ते आदमापूरचं दर्शन करून घेऊ कारण उद्या सकाळी लगेच आम्हाला कोल्हापूरसाठी निघायचं होतं। त्याच्यामुळे आम्ही झटपट लगेच म्हणजे प्रवास झाला होता त्यामुळे फ्रेश वगैरे झालो आणि लगेच आदमापूरमध्ये बाळूमामाच्या दर्शनासाठी गेलो होतो। तर वीकेंड पण नव्हता आणि म्हणजे असं आम्ही मध्येच गेलो त्यामुळे गर्दी वगैरे अजिबात काही नव्हती लगेच आम्ही जे आहे ते म्हणजे भक्तनिवास आणि मंदिर अगदी 5 ते 10 मिनिटाचं जे आहे ते अंतर आहे, त्यामुळे आम्ही गाडी वगैरे काही घेऊन गेलो नाहीत। तर आम्ही पायी जे आहे ते दर्शनासाठी गेलोत आणि तर हे आहे बाळूमामांचं मंदिर। तर खूप मोठं मंदिर आहे। तर फिरायला आम्हाला साधारणतः 1 ते 1.5 तास आम्ही पूर्ण मंदिर जे आहे ते पाहिलं, फिरलो तिथं थोड्या वेळेस। तर मंदिर खूप छान आहे आणि दर्शन पण अगदी आमचं थोड्या वेळामध्ये जे आहे ते झालं। तर इथं थोडा वेळ आम्ही रांगेमध्ये म्हणजे अगदी अर्धा तास जे आहे ते आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये जे आहे ते थांबलो होतो। तर इथं आमचं दर्शन वगैरे झालं आणि मग म्हटलं थोडा वेळ जे आहे ते आपण फिरून घेऊयात। तर इथं तेच थोडंसं म्हटलं शूट पण करूयात की मंदिर कसं आहे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि तिथंच आम्ही जे आहे ते भक्तनिवास म्हणजे महाप्रसादासाठी गेलो होतो। तर तिथं होती म्हणजे आपला जो पांढरा भात असतो तो भात, डाळ आणि गव्हाची जी आहे ती लापसी होती। तर जेवण पण खूप म्हणजे खूप टेस्टी आणि छान होतं।